नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत लिपिक, शिपाई, हमाल, त्याचबरोबर स्टेनोग्राफर आणि चालक पदासाठीची जी भरती प्रक्रिया आहे, फराश हे सुद्धा पद त्यामध्ये आहे. तर ही भरती प्रक्रिया यामध्ये चालक पदासाठीचा निकाल लागून जवळजवळ 10 ते 12 दिवस झालेली आहे. त्यानंतरनं सगळे उमेदवार जे आहे लिपिक, शिपाई, हमाल आणि फराश या पदासाठीच्या निकालाची वाट पाहत आहेत. निवड याद्या ज्या आहेत शॉर्टलिस्ट याची वाट पाहत आहेत. अजूनही हा निकाल लागलेला नाही आहे. तर या संदर्भात महत्त्वाची अपडेट आपल्याकडे आहे, ती अपडेट पाहूयात. त्याचबरोबर पात्रता यादी आणि अपात्रता यादीसुद्धा लागणार आहे असं आपल्याला समजलेलं आहे. त्यात ती खरी माहिती आहे किंवा नाही, ते कशा पद्धतीने याद्या आणि कधीपर्यंत जाहीर होऊ शकतात, सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात. तत्पूर्वी नवीन असाल नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलवर तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर आपण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ आणि छत्रपती संभाजीनगर खंडपीठ, त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयासाठी शिपाई, हमाल, फराश आणि लिपिक पदाच्या निकालाबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तसेच संभाव्य कटऑफमध्ये किती बदल झाला आहे, सेफ झोन बद्दल सुद्धा जाणून घेऊयात, जेणेकरून उमेदवार जे आहे जे सेफ झोनमध्ये असतील ते निश्चिंत राहतील आणि पुढची तयारी करू शकतात. तर सर्वप्रथम निकालाबद्दल बोलायचं झालं तर अनेक उमेदवार निकालाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. सुरुवातीला निकाल जो आहे हा 20 जूनपर्यंत येईल अशी अपेक्षा होती. मात्र सध्या पुन्हा नवीन अपडेट आले, याद्या तयार आहेत. मात्र काही कारणास्तव याला वेळ लागतोय निकाल यायला. तर निकाल पुन्हा 25 ते 27 जून दरम्यान मात्र याच महिन्यामध्ये लागण्याची शक्यता आहे. काही वेळा प्रशासकीय जी कारणं असतात, या प्रशासकीय कारणांमुळे जो निकाल आहे हा निकालाला वेळ लागतो. तो निकालाची तारीख बदलू शकते. त्यामुळे अधिकृत वेबसाईटवर दररोज तुमची अपडेट जी आहे माहिती ही तपासणं आवश्यक आहे, अत्यंत आवश्यक आहे. महत्त्वाची माहिती त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल. आता लिपिक पदाबद्दल बोलायचं झालं तर लिपिक पदासाठी एकूण 1332 जागा असल्याचं सांगितलं जातं आहे. यामध्ये पेपर हा 90 गुणांचा होता. उपलब्ध विश्लेषण जे आहे यानुसार लिपिक पदासाठी संभाव्य कट ऑफ जे आहे 55 ते 60, म्हणजे 55पेक्षा जास्त गुण असतील 90 गुणांपैकी, तर तुम्हाला जी चान्सेस आहेत संधी ही बढू शकते. 2 ते 3 गुणांचा यामध्ये वर खाली फरक पडू शकतो, कमी जास्त होऊ शकतात. मात्र असाच हा कट ऑफ लागेल. मुख्य म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रवर्गामधील असाल, OBC असेल, ST असेल, ओपन असेल, कोणताही प्रवर्ग असला तरी तुम्हाला समान संधी असणार आहे. या ठिकाणी कोणतंही आरक्षण या भरतीमध्ये नाही आहे. त्यामुळे चांगली संधी असणार आहे उमेदवारांमध्ये. आणि यामागील मुख्य कारण म्हणजे पाहू शकता. दुसरी गोष्ट, काही प्रश्न आता कट ऑफ जे आहे ही कमी का लागणार आहे याचं कारणसुद्धा जाणून घेऊयात. ही एक गोष्ट झाली. यामध्ये कॅटेगरी नाही आहे, प्रवर्ग नाही आहे. त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांना चुकीचे प्रश्न, कन्फ्युजिंग प्रश्न जे आहे हे मिळालेले होते. म्हणजे एक पहिल्या दुसऱ्या शेपला हे आले होते. प्रत्येक शेपमध्ये असे प्रश्न असतात. त्यामुळे अनेक उमेदवारांचे गुण हे कमी झाले असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर जे जागांची संख्या जी आहे ही मोठी असल्यामुळे कट ऑफ जो आहे अपेक्षेपेक्षा कमी हा राहू शकतो. याचं कारण एक सांगतो की 1:15 हा जो यामध्ये रेशो आहे, तर या कारणामुळे पाहू शकता तुम्ही एका जागेसाठी किती उमेदवार, तर एका जागेसाठी 15 इतके उमेदवार पुढच्या जी पात्रता यादी आहे यामध्ये असतील, पुढच्या स्टेपसाठी बोलवले जातील. याचा अर्थ असा होतो की समजा 1332 जागा आहेत, तर जवळजवळ तुम्ही एका जागेसाठी 15 पकडले तर किती उमेदवार येतात तुम्हीच अंदाज लावू शकता. तर या पद्धतीने कट ऑफ या कारणामुळे कमी लागेल आणि 55पेक्षा जास्त गुण असतील तर 100% पुढच्या स्टेप्ससाठी संधी मिळेल. त्यामुळे हा तुम्ही सेफ झोन मानू शकता. त्याचबरोबर पुढे पाहिलं, लिपिक पदासाठी पुढे टायपिंग टेस्ट असते आणि इतर प्रक्रिया ह्या असणार आहेत. म्हणजे मुलाखत असेल, टायपिंग टेस्ट असेल, आणि त्यामुळे त्यांचे गुण 55 किंवा त्यापेक्षा जास्त येत असतील त्यांना पुढील टप्प्यासाठी तयारी आत्तापासूनच सुरू ठेवावी. कारण पाहिलं तर तुम्ही पाहू शकता चालक पदासाठीचा जो निकाल जाहीर झाला यामध्ये फक्त 37 जागा आणि उमेदवार जे आहे शॉर्टलिस्टमध्ये फक्त मुंबईसाठी, एकट्या मुंबई उच्च न्यायालयासाठी 652 इतक्या उमेदवारांना यादीमध्ये नाव मिळालेलं आहे. त्यांच्या पुढच्या स्टेप्ससाठी बोलवण्यात आलं आहे आणि याच कारणामुळे ही सुद्धा इथे जास्त उमेदवारांना संधी मिळेल. त्यामुळे जास्तीत जास्त उमेदवारांनी तयारी करणं आवश्यक आहे.
मुख्य म्हणजे इथे तुम्हाला मार्क्स समजणार नाही आहेत. ज्या पात्रता याद्या लागतील यामध्ये उमेदवाराचा रजिस्ट्रेशन नंबर आणि उमेदवाराचं जे गुण आहेत, गुण नसणार आहेत, उमेदवाराचं फक्त नाव असेल, तर या कारणामुळे तुम्हाला किती गुण आहेत एक्झॅक्टली समजणार नाही आहे. पण तुम्हाला तुमच्या पेपर दिलेच्या अंदाजावरून तुम्ही सेफ झोन लावू शकता आणि त्यानुसार पुढची तयारी ही करू शकता, कारण त्याच आधारावर तुम्हाला संधी हे मिळू शकते. आता शिपाई, हमाल आणि फराश या पदाबद्दल सुद्धा बोलायचं झालं तर या पदासाठी पेपर जो आहे एकूण 30 गुणांचा होता. आणि यानुसार जर आपण अंदाज पाहिला, आत्तापर्यंत उमेदवारांनी जे कमेंट बॉक्समध्ये त्यांचे मार्क्स, अंदाजित मार्क्स कमेंट केले होते, त्यानुसार जो कट ऑफ आहे 19 ते 24 गुणांच्या दरम्यान हा राहू शकतो. आणि जर का प्रश्नपत्रिकेमध्ये काही चुकीचे किंवा गोंधळ निर्माण करणारे प्रश्न असतील तर कट ऑफ ही आणखी कमी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. कमीसुद्धा होऊ शकते, पण कट ऑफ ही कमीच लागणार आहे, कारण इथे सुद्धा जवळजवळ 850 जागा होत्या आणि इथे सुद्धा एकाच 15 प्रमाणे उमेदवारांची यादी जाहीर होईल. त्यामुळे जास्तीत जास्त उमेदवारांना संधी मिळेल. तर पाहू शकता या पदासाठी सुद्धा मी सांगितलं, मोठ्या प्रमाणामध्ये जागा असल्याने पात्र उमेदवारांची संख्या हे जास्त असू शकते. जास्त उमेदवार पात्र ठरवले जातील, पुढच्या स्टेपसाठी जास्त संधी मिळेल आणि त्यानंतरनं अंतिम निवड यादी सगळ्या प्रक्रिया पार पडल्यानंतरनं जाहीर केली जाईल. ड्रायव्हर पदाबद्दल आपण अगोदरच पाहिलेलं आहे, कारण निकाल हा जाहीर झाला आहे. लवकरच त्यांचं वेळापत्रक जे आहे, जी कौशल्य चाचणी असेल त्यासाठीचं जाहीर केलं जाईल. त्यानुसारच तुम्ही पाहू शकता, मॅच करू शकता की कितीला कट ऑफ लागला आहे, किती उमेदवारांना सेफ झोनमध्ये जे स्थान मिळालेलं आहे शॉर्टलिस्टमध्ये ते चेक केलं जाऊ शकतं. खूप जास्त उमेदवार शॉर्टलिस्टमध्ये चालक पदासाठीचे आलेले आहेत. तर मित्रांनो, येथे एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सर्व आकडं जे आहेत आपण सांगतो, हे आकडे, हे जी काही माहिती आहे ही कट ऑफ ही अंदाजित आहे. जे काही कमेंट आहेत उमेदवारांचे, पेपरची काठिण्य पातळी, पेपर कसा आहे यावर अवेलेबल आहे, यावर अंदाज आहे. अंतिम कट ऑफ निकाल जो आहे जेव्हा लागेल त्यानंतरच आपल्याला स्पष्टपणे समजून येईल. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत वेबसाईट सगळ्यात अगोदर चेक करा आणि त्याचबरोबर जी काही अपडेट असेल हे तुमच्यापर्यंत आपण पोहोचवणार आहोत. यासाठी सुद्धा आपल्या नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. तुमचे जे काही गुण असतील, अंदाजे तुम्हाला माहीत असतील ते कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून बाकीच्या उमेदवारांना सुद्धा अंदाज येईल आणि आपल्याला सुद्धा कट ऑफ जी आहे ही बरोबर येते, अंदाजे जी कट ऑफ सांगितले ही किती कमी जास्त होते हे आपल्याला समजून येईल. आता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट शेवटची व्हिडिओच्या शेवटी सांगू इच्छितो की पात्रता यादी आणि अपात्रता यादी लागणार आहे का, तर याबाबत अधिकृत कोणतीही अपडेट नाही आहे. मात्र चालक पदासाठी ज्या पद्धतीने फक्त शॉर्टलिस्ट जाहीर झाली होती, कदाचित त्याच पद्धतीने उमेदवारांची फक्त पात्रता यादी जी आहे ही जाहीर केली जाऊ शकते. अपात्रता यादी हे येणं जवळजवळ कठीण वाटतंय. मात्र पाहू शकता लवकरच ते अपडेटसुद्धा आपल्यासमोर येणार आहे, कारण निकालासाठी अगोदरच खूप उशीर झालेला आहे. लवकरात लवकर निकाल लागा हीच उमेदवारांची अपेक्षा आहे. या संदर्भातल्या पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.